एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कामगार प्रबोधन मेळावा व नवनियुक्त सभासद स्वागत समारंभ सोलापूर येथे उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कामगार प्रबोधन मेळावा व नवनियुक्त सभासदांचे स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला। या मेळाव्यास महापारेषण महावितरण मधील शेकडो सभासद पदाधिकारी व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत ताकपिरे साहेब, प्रमुख मार्गदर्शक JS पाटील साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन तसेच प्रमुख सल्लागार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना माननीय गणेश मुरकुटे, केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना महापारेषण मनोज सूर्यवंशी, केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना महावितरण रमेश कांबळे, मुख्य सल्लागार स्वतंत्र मजदूर युनियन पुणे बंडू वासनिक साहेब, सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांची प्रमुख उपस्थित होती। या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महामानवाच्या प्रतिमा पूजनाने झाली। सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब, पुष्प व पुस्तक देऊन करण्यात आले। नवीन रुजू झालेले विद्युत सहाय्यक व बाह्यस्तोत्र कर्मचारी यांचेही संघटनेत सभासद म्हणून स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला। या मेळाव्यात अनेक बाह्यस्तोत्र कर्मचारी व नवीन विद्युत सहाय्यकांनी आपले अनुभव मांडले। सुनील राऊत यांनी बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांना संघटनेने दिलेला पाठिंबा व त्यांचे पुनर्नियोजन कसे झाले याबद्दल सांगितले। सलीम लादाब यांनी नवीन भारतीच्या नावाखाली जुन्या बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये यावर भर दिला। इतर अनेक विद्युत सहाय्यकांनी संघटना ही एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे मत व्यक्त केले। संघटनेचे ठोस मुद्दे व मागण्या खालीलप्रमाणे: 20 सहाय्यकांचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी कमी करून 1 वर्षाचा करण्यात यावा व कालावधी तो पदोन्नतीसाठी ग्राह्य धरावा। बदली धोरणात बदल करून सहाय्यकांना विशेष प्राय द्यावा व 3 वर्षाची अट रद्द करावी। नवीन सहाय्यकांसाठी प्रशिक्षण बॅच चाचणी सुरू करावी। लाईन व सबस्टेशन देखभाल तसेच टेस्टिंग टीममधील सर्व सहाय्यकांना TA बिल व ओव्हरटाईम द्यावे। सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश व सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत। बंडू वासनिक साहेब यांनी बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याचे महत्त्व अधोरेखित केले। रमेश कांबळे साहेबांनी कार्यकर्त्यांची बांधिलकी व संघटनेचे सशक्त काम अधोरेखित केले। गणेश मुरकुटे साहेबांनी महापारेषण व महावितरणातील सहाय्यक व बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या प्रशासकीय पाठपुराव्याची माहिती दिली व आवश्यक असल्यास आंदोलनाची हाक देण्यात येईल असे स्पष्ट केले। याचबरोबर 20 कंत्राटी कर्मचारी विद्युत साहेब तसेच सहाय्यक अभियंता यांनी दैनंदिन कामकाजामध्ये सुरक्षेच्या साधनाचा वापर नियमित करावा व अपघातापासून दूर राहणे संदर्भात मार्गदर्शन केले। मनोज सूर्यवंशी साहेबांनी महावितरणामधील रेस्ट्रुकेटिंग प्रक्रियेचा विरोध स्पष्ट केला व नवीन सहाय्यकांना जास्तीत जास्त सभासद करून घेण्याचे आवाहन केले। JS पाटील साहेबांनी बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढ्यासह न्यायालयातील मार्ग अवलंबण्यासही संघटना तयार आहे असे सांगितले। या संघटनेच्या स्थापनेपासून ते संघटनेच्या आजपर्यंतची वाटचाल व 20 मंडळामध्ये CPF ट्रस्टी व तक्रार निवारण बैठकीमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघटनेला औद्योगिक न्यायालयात दाद मागावी लागली। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार तात्कालीन 20 मंडळाला आदेश देऊन संघटनेला प्रशासनाच्या तक्रार निवारण बैठक CPF ट्रस्टीमध्ये सहभागी करण्यासाठी आदेश देण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। समर्पित व प्रशिक्षित कार्यकर्ता हाच संघटना व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतो असे JS पाटील साहेबांनी आपल्या भाषणातून नमूद केले। अध्यक्षीय भाषणात माननीय हेमंत ताकपिरे साहेबांनी संघटनेच्या कार्यपद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज मोरे साहेबांनी केले तर आभार प्रदर्शन PL जाधव साहेबांनी मांडले। या भव्य मेळाव्यामुळे विद्युत सहाय्यक व बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून संघटनेच्या पुढील लढ्यासाठी एक ठोस पायाभरणी झाली आहे। मला थोडासा हॉलचा आवाज ऐकायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय।
लोकराजा शाहू छत्रपती महाराज की जय, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले की जय,